हॅलो गायज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर गोव्यामध्ये आम्ही डे 2 कसा सेलिब्रेट केला आहे, कलिंगुड बीचमध्ये आम्ही काय काय एन्जॉय केले, DJ पार्टी कशी होती, आमचं डिनर, आमची रूम, या सर्व गोष्टी या ब्लॉगमध्ये आहेत. स्टे ट्यून, एन्जॉय इट. हॅलो, गोव्यात थिविम स्टेशन. चला फायनली आपण आलो एकदा गोव्यामध्ये. फायनली आपण गोव्याला आलेलो आहे. इथे एक शॉर्ट मीटिंग आणि पुढची जर्नी आता स्टार्ट होते. लंबा मैडम अनु आलो गोवा वेगळंच माहोल आहे का? फायनली आपण गोव्याला आलो. फार गर्दी इथे स्टेशन. चला चला मावशी. सगळे दाखवायची नसती. थिविम स्टेशनला आलेलो आहे. या हॅलो, सगळेजण येत आहेत इथे. ओके ओके मॅडम. हाय हाय हाय. चला वेलकम टू गोवा सगळ्यांना. मी टाकतो ग्रुप वरती. पाठीमागे दिसत नाहीये. हो हो हो. सर वेलकम टू गोवा. सर सर या ना इकडे. चला वेलकम टू गोवा सगळ्यांना. सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये गोव्यामध्ये स्वागत आहे. ओके वाव, व्हॉट अ नाईस व्ह्यू. बरेच मेंबर आहेत आपले, 40-50 जण आहेत.
इथून स्टेशनकडे आता रूमकडे चाललोय आपण. मोहित अंकल, पूर्ण आमच्या मावशीचा ग्रुप आहे. चला फायनली इथं आमची बस आलेली आहे घ्यायला. आता आपण रूमकडे चाललो का मावशी? हॉटेलला चाललोय आपण. अरे अरे नहीं तुम. अच्छा अच्छा, कहाँ पे रुके हो? फायनली आमची बस इथं आलेली आहे आणि आता इनक्रेडिबल इंडिया इथून आम्ही हॉटेलकडे निघणार आहे. हॉटेल किती दूर असेल इथून? त्या बॅगेत मागच्या साईडला सामान टाकलं तर बरं होऊन जाईल टिक्कीमध्ये, बसच्या टिक्कीमध्ये. ओके येतं येतं घेऊन आम्ही दोघं जण बसतो. चला जाऊ मोहित. कम चला सगळ्यांनी बॅग वगैरे ठेवलेली. आता आपण बसमध्ये बसूया. गाडी तर मैं चलाऊंगा. आता तू काय दर्शन नाही काय नाही काय? हो हो सेल्फी स्कॅन घ्यायला पाहिजे. घेऊन टाकू सर लगेच. चलो ओके. तर बसमध्ये बसलोय आम्ही. त्याच्यानंतर हॉटेलकडे निघणार आहे. या सर या. येस येस येस. सगळेजण बसमध्ये आलोय आम्ही. येस ओके. मोरे साहेब बिल दे बरं. हॉटेलमध्ये 3 शेअरिंग आहे. म्हणजे एका रूम मध्ये 3 जण. ते सिंगल आहे. ते कपल आहेत त्यांना कपलला रूम देतात. म्हणजे पुढच्या वेळेस तुम्हाला तुमचं कपल आणायचं. ओके. तर एका रूम मध्ये 3 जण असणार आहे. तुम्ही तुमची नावं तयार करून ठेवा. कोण राहणार. म्हणजे काय होईल, हॉटेलला गेल्यानंतर लगेच तुम्हाला फी देता येईल मला. म्हणजे तिथं वेळ जाणार नाही. हॉटेलमध्ये गेल्यानंतर बघा गोवा आहे. आपण एन्जॉयमेंटसाठी चाललेलं आहे सगळं. पण आपल्यामुळे दुसऱ्याला कोणाला डिस्टर्ब होऊ नये. माझे 2 ग्रुप आहेत. एक पुरुष
तर मित्रांनो, आमची बसमध्ये पण आम्ही शांत नव्हतो बसत, फुल DJ मध्ये डान्स करत होतो, आम्ही प्रवास करत होतो. बघा तुम्ही डान्स आम्ही कसा केलेला आहे. आमची पूर्ण टीम सर्वजण बसमध्ये एन्जॉय करत होतो. मस्त पद्धतीने डान्स वगैरे करत करत आम्ही आमच्या झोन कनेक्ट ह्या 5 स्टार हॉटेलमध्ये पोचलो आहे. हे अशा पद्धतीचं आमचं रेस्टॉरंट आहे, हॉटेल आहे. तिथं आम्ही 5 दिवस स्टे करणार आहे. तर बघा किती छान एंट्रन्स आहे, व्हाईट कलर. सर्वजण आम्ही पोचलो आहे फुल एन्जॉय करत करत. तर अशा पद्धतीचं आमचं हे झोन कनेक्ट स्टेईंग हॉटेल. फुल एन्जॉय झाला बसमध्ये. स्टेशनपासून इथपर्यंत आले होते आम्ही. दुसरं फार एन्जॉय केला बसमध्ये. आता वेटिंग रूम आमच्या लॉजमध्ये आलेले. फायनली आलोय आपण लॉजमध्ये सगळे. कसा झाला एन्जॉय बसमध्ये? सर तुम्ही ते भयाने हो. नाही नाही, अजून तुम्ही DJ फाडून टाकणार आहे. अच्छा, ट्रेलरच असा आहे तर पिक्चर कसा असणार आहे? संजय आमच्यासाठी इथं गोव्यामध्ये छानसा फाउंटेन इथे दिसतंय आपल्याला. वाव, या हॉटेलमध्ये आम्ही राहणार आहे. या हॉटेलचं नाव कॅफसी म्हणून आहे. छानसं सरप्राईज इथं आल्यावरती मिळालं आम्हाला. मोठं भव्य दिव्य हॉटेल आमच्या वेलकमसाठी. इथं येऊन आता पहिले रेस्ट करू. रेस्ट म्हणजे काहीतरी आज प्लॅन आहेच आमचा, दिवसभर फिरणारच आहे.
थोडं रिफ्रेशमेंट करून आम्ही पुढच्या जर्नीसाठी निघणार आहोत. छान. सगळीकडं कोकोनटचे झाडं वगैरे, सगळीकडे कोकोनट झाडच आहे. आपल्या संभाजीनगरमध्ये सहसा कोकोनट बघायला दिसायला मिळत नाही, पण गोवा म्हटलं तर कोकोनट कंप्लीट. गोवामध्ये मला वाटतं मला यायला 13 वर्ष झाले. 13 वर्षानंतर मी गोवामध्ये आलेलो आहे. बेस्ट. वातावरण पण फार छान आहे. रिफ्रेशमेंट झालं का तुमचं? आणू कसं आहे ज्यूस रिफ्रेशमेंट? सगळ्यांची एंट्री वगैरे तर करतो आम्ही एकदा. रिफ्रेशमेंट ड्रिंक तर झालेली आहे. सगळ्यांचं वेलकम ड्रिंक झालेलं आहे. माझं बाकी होतं. तुमचं झालं का वेलकम ड्रिंक सगळ्यांचं? कोणी बाकी आहे का? हां अजून पाहिजे कोणाला? वेटिंगला बसतोय. सगळ्यांनी वेलकम ड्रिंक घेतलेला आहे आणि आदरणीय मॅडम, माझा मुलगा, सगळेजण इथं आहेत आणि आपण चावीसाठी वेट करतो. छान 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 छान. मला पण आवडलं. मी लवकर फ्रेश वान लवकर तयार कर. हो चावी भेटलेली आहे आणि आता आपण मध्ये जात आहोत. तर गाईज आमची जी रूम आहे ती 103 आहे आणि मस्त प्रायव्हेट रूम इथं आम्हाला मिळालेली आहे. थँक्यू. वेलकम. येस. वाव. थांब ना थोडं. ही आपली रूम. आता तयार होऊ, आंघोळ करू आणि लगेच पुढच्या जर्नीसाठी निघूया. तर रूमवरती येऊन पोहोचलोय. आता छान मस्तपैकी फ्रेश होतो. छान फ्रेश झाल्यानंतर घरी जाऊन जेवण करतो आणि मग आपण जाऊया फिरायला. स्टेट येऊन आता फायनली मी रूम मध्ये आलोय. तुम्हाला एकदा आमच्या रूमचा टूर दाखवतो. सर रूमचा टूर. कबडमध्ये आम्ही आमचं सामान ठेवणार आहोत. कॉफी सगळं इथे आहे. त्यानंतर सुंदर असा बेड आहे. सुंदर प्रशस्त असा मस्त बेड आहे. आता मी मस्त पोटात वेळी खूप मस्त आराम करणार आहे, पण आरामाला जास्त वेळ नाही, त्यामुळे मस्त आवरायचं आणि फिरायचं पण आहे. आता रूमला बाल्कनी आहे. बसण्यासाठी हे आमची बाल्कनी आहे. मस्त छान व्ह्यू पॉइंट ते बघू शकतात. कोकोनटची झाडं वगैरे चांगली आहेत इथे. ही आमची गॅलरी आहे.
वॉशरूम कसं आहे? ओके, ठीक आहे, छान. वॉशरूम वगैरे पण चांगलं आहे. ओके, या साईडला काय आहे बाबा? ओके ओके. चला, तिघांचे 3 टॉवेल पण आपल्याला अवेलेबल आहे. फायनली रूम. अंश कुठे गेला? हा, इथं अंश आला. ओके, हळू रे बाबा. तर आता फ्रेश वगैरे होऊ आपण. बाकीचं मित्रांनो काय काय होणार आहे दिवसभर त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करेन. ओके, स्टे ट्यून विथ हर्षवर्धन शिरसाट जिंदगी आज मी जीव. मी आणि अंशी तर रेडी झालेलो आहे. अनु रेडी होती आहे. माझा गॉगल हरवला होता तर मी गॉगल घेऊन येतो पहिले नवीनवाला एक, म्हणजे अजून आम्हाला फोटो सेशन करायला मजा येईल. है ना अंशू? यू आर रेडी नाव? कुठे? अरे वा वा, चला गॉगलचं दुकान जवळच सापडलं. दाखव बाई, चॉईस करू दे मला. हां, छान चॉईस आहे. दाखव इकडे. हा, तोच घ्यायचा होता मला. ओके, हां, घेतला. आता अंशूने गॉगल घेतलेला आहे. बघतो कसा दिसतो मला. ग्रेट. ॲक्सेसरीज पण चांगली आहे. अंशूने काय ॲक्सेसरीज दाखव अंशू. ओके, मी आणि अंशूने छान ॲक्सेसरीज घेतलेले आहेत बघा मेन्ससाठी, आणि अनुचं तिथे लेडीजचं आहेच. आणि छान गॉगल पण घेतला मी. गॉगल ब्लू याच्यासाठी घेतलेला आहे कारण तो असा मॅचिंग पाहिजे होता, म्हणून मी माझ्या ड्रेसला मॅच असा ब्ल्यू कलरचा गॉगल घेतलेला आहे. आता मी मावशीला फोन लावतो, बघतो मावशी रेडी झालीत का नाही, कारण त्याला रूम जरा लेट भेटली होती. गाईज, मी एक छानसं जेंट्सचं बँड आणलेलं आहे. आणि दाखव तुझं पण. तुझं गॉगल कुठे? आणि ही माझी रूम आहे. अणू इथं तयार होते. मी मावशीला फोन लावला होता. मावशी पण आता रेडी होत आहे. 10 मिनटामध्ये ते खाली येत आहेत. तोपर्यंत मी त्यांचा वेट करतो. ओके, तर आमची ड्रेसिंग तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला अजून झालंय का? ओके, आता अंशू रेडी होऊन केव्हाचा रेडी झालेला आहे. पलकावरती उड्या मारतोय. लवकर रेडी व्हा, मावशीचा फोन आला. ओके, आपण आता बागा बीचला जाणार आहे बरं का. तर फायनली काही आम्ही रेडी झालो. आता आम्ही कुठं चाललो? आता आपण चाललो बागा बीचला. आमच्या ठिकाणचे कसे कसे दिसत आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा. अंशू पण रेडी झालाय. आता डायरेक्ट गेल्यापेक्षा पहिले आम्ही मावशीकडे जातो. मावशीला पिकअप करतो त्यांच्या रूममधून, आणि मगच मी आणि आता आम्ही हानू. कुठे मावशी? वरती आहे का? आता आम्ही मावशीला पिक करायला चाललोय. यस, तिथं मोहित दादा भेटलाय आम्हाला. छान स्विमिंग पूल पण इथं आहे. लवकरच आता आम्ही मावशीच्या रूम मध्ये आलो. 414 मध्ये 2 बिल्डिंग फिरून आलो. 3 बिल्डिंग चढलो आणि 4 बिल्डिंग मध्ये आपल्याला सापडले. ते सांगते त्या बिल्डिंगला, ते सांगते त्या बिल्डिंगला. ओके, मी उद्या स्विमिंग करणार आहे इथे. तर गाईस, ही आमची रूम आहे. हे रूमचं बॅकग्राऊंड. वाव, छान स्विमिंग पूल आहे. आमचं हे स्विमिंग पूल आहे. चला, फायनली आम्ही रेडी झालेलो आहे. ए चल लवकर. ओके, बाद में. फायनली आम्ही सगळे रेडी झालोय आणि आता लंच करायला चाललोय. लंच नंतर आमचं बागा बॉर्डरची बागा बीचची तयारी आहे.
तर मित्रांनो, सगळे आम्ही डे 1मध्ये इथे जेवायला आलो आहे. आमची पूर्ण टीम, काही जण रेडी होऊन पहिले तिथं आले होते. मग छानशा पद्धतीने इथे व्हेज नॉन व्हेज सगळे कंटेंट. आणि राईट साईड तुम्ही बघताय की तिथे हार्ड ड्रिंक्स पण आहे, लिकर वगैरे पण आम्ही त्यातले नाही आहे. वी आर कम्प्लिटली व्हेजिटेरियन पीपल. ओके, तर खूप छान छान फूड इथे अवेलेबल होतं. तर आपण बघूयात सॅलडमध्ये काय काय आहे. ॲज युजल सलाड, गाजर, कांदा, टमाटे, मिरची, काकडी, एक्सेट्रा एक्सेट्रा. थोडं कन्फ्युजन झालं होतं, मला असं वाटलं पनीर आहे पण हे चिकन होतं. हे प्रॉन्स आहे. माझ्या बाजूला जो व्हाईट शर्टवाला मुलगा आहे तो माझा मावशीचा मुलगा मोहित आहे. मोहितच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर तो हॉटेल मॅनेजमेंट त्यांनी कंप्लीट केलेलं आहे. आणि थोडंफार जेवणामध्ये आम्ही कन्फ्यूज झालो होतो. मला हे पनीर वाटलं होतं पण ते ॲक्च्युली चिकन होतं. त्याच्यानंतर हे व्हाईट कलरचा जो आयटम आहे तो प्रॉन्स वगैरे आहे. तर फॉर द फर्स्ट टाईम मी समुद्रातले प्रॉन्स वगैरे ट्राय केलेत. नाईस. तुम्ही पण इथं हे प्रॉन वगैरे ट्राय करायला पाहिजे. पण टू बी व्हेरी फाईन, मी एकच प्रॉन खाल्ला कारण मला चिकनच आवडतं. तर अशा पद्धतीने आमचं साधारणतः 12:30 वाजता आम्ही लंच करायला बसलो सगळेजण. आणि सगळ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने कोणी व्हेज कोणी नॉन व्हेज घेतले आणि सगळेजण इथे छान लंच करायला बसले. आणि अजून काही आमची टीम मेंबर्स लोक यायचे बाकी होते. सगळे आता आम्ही चाललोय बागा बीचला. सगळे हाय म्हणा. हाय, हॅलो. इकडे ये ना. चला सगळेजण रेडी झाले आता बागा बीचला जायला. बाबा पण रेडी आहे, मस्त छान दिसत आहेत. यस यस यस. अंशो, मी सुद्धा रेडी झालो. हे आमची बस रेडी आहे इथे. ही आपली बस आहे का मावशी? स्विमिंग पूल पण घे, त्याच्यामध्ये आलं पाहिजे. फ्री आहे. मला शॉपिंग करायचं असेल, कोणाला बीचला जायचं असेल, कोणाला माहीत असेल दुसरं काही ते करू शकतात. पण त्या स्पॉटला आपल्याला सगळ्यांना यायचं. आता जो प्रोग्राम आहे तो शॉपिंगला नाही, कारण शॉपिंगला आपण
दिला तर पर्सनली टाकांना खूप काही दिसतं. तर आधी आपण ते बघून घेऊया. त्याच्यानंतर आपण शॉपिंगचा जो टाईम आहे तो नेक्स्ट परवाच्या दिवशी करू. आणि 7:30ला आपण एका स्पॉटला आल्यावरती आपण खास आपल्यासाठी एक्सक्लुझिव्ह डीजे पार्टी बीचवरती आहे. तिथंच आपलं डिनर आहे. बीचवरतीच आहे. तर आपण मस्त बढिया करायचं. आपण तिथंच खायचं प्यायचं मस्त बढिया. आता गेल्यानंतर 5 ते 7 वाजेपर्यंत जे कपडे आणले आहेत बाहेर 10-20 मिनिटं येऊन चेंज करण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत. किंवा आपल्या शॅकवरती जिथं आपण जाणार तिथं फ्री ऑफ कॉस्ट पण तुम्ही चेंज करू शकता. तिथं वॉशरूममध्ये पण करू शकता. तर तुम्ही बढिया आपल्या हिशोबाने करून द्या. धन्यवाद. फायनली गाईज आता आम्ही हां गॉगल घाल. मोहित से हॅलो. आता आपण बीचवर चाललो. कोणत्या माहिती का? कलिंगूड बीचवरती. तर हे कलिंगूड बीचचं स्पॉट आहे. मावशी इकडे बघा. सलून थाई मसाज गोव्याच्या किनाऱ्यावर. इथं गाडी वगैरे पार्किंग लावलेली आहे. आपण आता मावशी असं या ना माग. तर आपण गाडी लावलेली पार्किंगला आणि आता आम्ही निघालोय कलिंगूड बीचला. शॉपिंगसाठी हे गोव्याचं मार्केट आहे. फुटबॉल पाहिजे. काय मोठे मोठे कोकोनट ट्री आहेत. वेगळे वेगळे सगळे समोर गेलेले तिथे. पण आपल्या मोहितला गॉगल चॉईस करायचं चॉईस होतं. वेगळे वेगळे ॲसेसरी तिथं अवेलेबल आहेत. वाव. बरं अनुला काय म्हणली? पाण्याची बॉटल घ्यायची आहे का? गोवा म्हटलं तर पाणीच पाणी आहे. चला मावशीला एक फायनली चप्पल चॉईस झाली. अनु पाणी. तर फायनली गाईज आम्ही कलिंगूड बीचला आलोय. माझी मावशी, मी, अंशू आणि मोहित यांनी पण चप्पल आणि गॉगल घेतलाय. तसा मावशीचा चप्पल तुटली होती. हे बघ सनसेट क्रूज. हे वेगळे वेगळे पॉइंट्स आहे इथे. ते बघा समुद्र इथून दिसते. समोर समुद्र बघा कसा दिसतोय.
तर मित्रांनो फायनली आम्ही कलिंगूड बीचला पोहोचलो आहे. इथे आम्हाला साधारणतः संध्याकाळी 7 वाजता परत रिपोर्ट करायचा होता. आता दुपारचे 3 वाजलेले आहे. तर फुल टू धमाल आम्ही इथे करणार आहोत. खूप छान सीन, डीजेज वगैरे चालू होते आणि जिथं बघितलं तिथं अथांग सागर, खूप सारे विजिटर्स टुरिस्ट इथे फुल टू एन्जॉय करायला. अंश तर इतका एक्साइटेड झाला होता की पप्पा मला कधी तुम्ही स्विमिंग करायला पाठवत आहे. तो प्रिकॉशन शुड बी देयर. तो आगे देखिए हमने क्या कैसे कैसे यहाँ पे एंजॉय किया. गोव्यामध्ये आम्ही आले. हॅलो. अंशु या लवकर इकडून. ते बघ अंशु. किती गर्दी आहे कलिंगूड बीचला. असं एक स्नॅप घ्या फक्त. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started.
बाहेर या ना, तिकडे इतकं लांब कशाला. कोणती उसळी आला, बाप रे बाप. आम्ही कलिंगूड बीच मध्ये आहोत आणि इथे कंट्रोल होत नाहीये. कसं एन्जॉय करावं. मोहित तर खूप दूर गेलाय. आता मी मोहितकडे चाललोय. आता वाव व्हॉट अ सीन. माझा फोन खाली नाही पडला पाहिजे फक्त. क्या बात आहे. मोठी लाट इथं आलेली आहे. मोहित भाग एवढा दूर गेलाय. अरे ही मोठी लाट आली. समोर ये वर आता. अरे फोन पडायला आलता फोन. अरे देवा माझा फोन पडायला आलता. फोन कसा वाकाला मी. खत्म हो चुका है. लाइफ सेवर ड्यूटी भी ऑफ हो चुकी है. इसके बाद किसी को पानी के अंदर पानी के किनारे तक रुकने की इजाजत है. कल सुबह 9 बजे आ सकता है. कल सुबह 9 बजे आइए, शाम को 6 बजे तक के लिए. अभी बिल्कुल पानी के नजदीक, पानी के किनारे, बिल्कुल किसी को रुकना नहीं है. पीछे मुड़ के देखिए, लाल कलर का शीशे का झंडा लगा. Soy arena, oh so bright. Baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning high. Feel the heat bajo el sky.
आता स्विमिंग करून आता चेंज करून आपण जेवायला चाललो आहे ना. आता आम्ही स्विमिंग मधून आलोय, फ्रेश पण झालो आणि आता आम्ही जेवण करायला चाललो. सगळेजण आमचा वेट करताय. येस, ते संध्याकाळचं मार्केट कलिंगूड शॉपिंगसाठी फार सुंदर मार्केट आहे. पण आता सगळेजण आपलं जेवणासाठी वेट करताय. आपण ऑलरेडी लेट झालोय. आताच नाही, उद्या बरं आहे बेटा आपल्याला ते. आपला बागा बीचला जायचं. आपण नावडोचं भेटलो होतो ते चांगलं वाला. छानसं ऑर्नामेंटलचं इथे वेगळे ऑर्नामेंटल्स आहेत. आणि तुला काहीतरी आवडलेलं आहे ॲज पर कमिटमेंट. काय घ्यायचं बाळा तुला? अच्छा वा, हेच घेऊन टाक. चल, मोहितला काय घ्यायचंय का? अरे शॉपिंग साठी वेगळा दिवस आहे आपल्याकडे. बरं चल, घेऊन टाकलो होतं. चलो बस हो गया अंशु, फिर से आने का है. शॉपिंग साठी स्पेशल दिवस आहे आपल्याकडे. आपल्याकडे दिवस आहे ऑलरेडी. ठीक आहे, मला पण काही घ्यावं असं वाटतंय. ऑर्डरली घेऊ आपण. सुंदरसे किचन्स वगैरे, ऑर्नामेंटल वेगळे वेगळे. हे गोव्याच्या सी मटेरियलची सगळे शॉपिंग आहेत. वाव, सुंदर. ते तिकडे लाईट दिसते डाव्या हाताला. वाव, परत एवढं दूर जाऊन परत वापस आलो आम्ही समुद्राकडे. पहा ते समुद्राचे लाटा कसे दिसत आहेत. Sol y arena, oh so bright. Baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning high. Feel the heat bajo el sky. समुद्र किनारी sin parar, shake your body, कलिंगूड बीच. रात में हम घूम रहे हैं. सगळे आमची वाट बघताय जेवायला. en el mar, keep it going, no queda igual. Luna llena, shining down, pies descalzos on the ground. Latido fuerte, boom boom boom. Take me higher, feel the zoom. Oh yeah. Break it down, feel the sway. Cerca de mí, don't run away. Tempo beats, let's ignite. Dance with me through the night. Baila, sin parar. Shake your body, shine like star. Baila, en el mar, keep it going, no queda igual.
आम्ही गोव्याच्या रॉक हार्ट या हॉटेलमध्ये पोचलो आहे, जे कलिंगड बीचच्या बाजूलाच आहे. इथे मस्त पहिले DJ पार्टी DJ नाईट होणार आहे आणि नंतर आम्ही फुल डान्स केल्याच्या नंतर छान पद्धतीने डिनर करणार आहे. आमच्यासाठी फार मोठे सरप्राइजेस आहे, तर प्लीज स्टे ट्यून. सगळे चेहरेच दिसतात जिंतूरच्या म्हणजे टवटवीत आहे. एकदम टवटवीत बघायचं. तर या टवटवीत चेहऱ्याला आणखी टवटवीत करायचं आपल्याला. ओके, मी प्राध्यापक माणिक जाधव च्या बिझनेसला या टूरमध्ये तुम्ही आलात. या टूरला गेल्या 13 वर्षापासून मी ऑर्गनाईज करतो. या बिझनेसला मी डेव्हलप करतो आणि मी परभणीलाच प्राध्यापक होतो. जिल्हा प्रशिक्षण संस्था डाएट अंतर्गत प्राध्यापक असताना बिझनेसला मी सुरुवात केली. 13 वर्षापासून या व्यापाराला डेव्हलप करतोय. जवळपास 3 लाख लोकांची टीम संपूर्ण भारतामध्ये आहे. आणि मित्रांनो, हा बिझनेस काय आहे हे तुम्हाला धीरे धीरे तर मित्रांनो, हे जे रेड कलरची मॅम आहे रोजलीना, हिला स्पेशली रशियावरून ही आमच्यासाठी हिला एंटरटेन करण्यासाठी हिला हायर केलं गेलं होतं. तर रशियन वुमेनचा रोज लेण्याचा डान्स झाल्याच्या नंतर आमच्यासाठी फुल 3 घंट्यासाठी DJ नाईट DJ पार्टी इथे अवेलेबल होती. आम्ही फुल लोकगीतं, हिंदी गीतं, बॉलिवूड गीतं, इंग्लिश, हिंदी, मराठी सर्व गाण्यामध्ये फुल टू पद्धतीने फार धमाल केली. लेडीज जेंट्स सर्वजण मिळून. त्याच्यामध्ये आमची पूर्ण टीम खूप उत्साहात होती, कारण गोव्यामध्ये असून लोकगीतं आणि हिंदी मराठी गीतांवरती नाचायची मजाच खूप अलग होती. क्योंकि देसी स्टाईल तो जाएगा ही नहीं. हे रिस्पेक्टेड माणिक जाधव सर आहेत. येस, ही इज सो नाईस पर्सनॅलिटी. इतके मोठे असताना पण कधीच कोणाला लहान समजत नाही आणि फुल पार्टी एन्जॉय केली. त्याच्यानंतर ते स्वतः आमच्यासोबत एन्जॉय करत होते आणि लेडीज जेंट्स सगळेजण आम्ही इथे ग्रुप डान्स करून. साधारणतः ही DJ पार्टी जी आहे 3 घंट्यासाठी होती आणि फुल मजा, फुल मस्ती. दोघांचे वेगळे ग्रुप होते, जेंट्सचा वेगळा, लेडीजचा वेगळा. पण बरेचसे इथे कपल्स वगैरे होते, तर आम्हाला सगळ्यांना आमच्या कपलसोबत डान्स करायचा चान्स मिळाला म्हटल्यापेक्षा आम्ही चान्स घेतला आणि यादही होती है. पूर्ण पद्धतीने एन्जॉय व्हायलाच पाहिजे. येस, बहुत मज़ा, बहुत एन्जॉय. ये यादें लाईफ टाईम मेमरीज तयार झाली तुमची इथे आमच्याकडे. खूप छान छान गाणे, एन्जॉय, DJ नाईट्स, पब. म्हणजे गोवा इज द प्लेस. ते फक्त आपल्याला एनर्जी देते. इथं माणूस थकत नाही, असा मला वैयक्तिक स्वतः अनुभव आला आहे. ग्रेट. Luna llena, shining down, pies descalzos son
dance with me through the night. Baila, sin parar, shake your body, shine like star. Baila, en el mar, keep it going, no queda igual. ते माझी मावशी आहे रेड ड्रेसमध्ये. बरेचसे लेडीज पण इथं होते. नंतर आम्ही कपल डान्स, मी आणि अनुने फार मस्त कपल डान्स केला. थोड्या वेळासाठी असं वाटलं की आम्ही या प्रोग्रामचे शो स्टॉपर आहेत का काय, पण ग्रेट, बहुत मजा आया. आमच्या या ग्रुपमध्ये साधारणतः 7-8 कपल्स होते आणि पूर्ण टीम जी होती 40 to 45 जणांची टीम्स इथं होती. आम्ही मस्त डान्स केला, मस्त एन्जॉय केला आणि ह्या डान्ससाठी माझ्या मावशीने पण मला फार हेल्प केली. मजा आया. तब्बल 2.5-3 तास डान्स केल्याच्या नंतर अशी दाबून भूक लागली. सर्वजण बाजूलाच हॉटेलमध्ये मस्त जेवायला गेले.
तुमचं जेवण झालं की ती जी गाडी ती काढून घ्या मी आता तुम्ही निघून जातो. ठीक आहे. हे बाकीचे जे राहिले त्यांना मी घेऊन येतो. एक झूम आहे डेगूची तेवढी मी अटेंड करतो बरं 15-20 मिनिट. आजचं लंच इथंच आहे आपलं कलिंगूट बीचवर डिनर. तर अशा प्रकारे मित्रांनो आमचा डे 2 इथे संपलेला आहे. आमचं छानसं कलिंगूट बीचच्याच जवळच आमचं जेवण झालेलं आहे डिनर. आणि आता पुढचा जो कंटेंट आहे तो छान ते तुम्ही बघा आणि एन्जॉय करा आणि कमेंट करा. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started.
neon glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pound like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. Graffiti on the walls paint the struggle and climb. The clock keeps spinning but I'm owning my time. Words like puzzle pieces fitting tight in the rhyme. Snares punch louder than the city's own chime. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pound like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. Street lights flicker on this endless trail. Each corner whispers a hero fail. Smooth flow cutting through the urban scale, where truths are spoken and tales unveil. Boom bap echoes through the alleys at night. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही Day 2 छान पद्धतीने एन्जॉय केला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. Deep kicks pound like a heartbeat.